नमस्कार मित्रांनो. आज वरकुटे मलोडी या ठिकाणी मी आलेलो आहे आणि आमचे गुरु डॉक्टर रुपनर साहेब ते गेली 15 वर्षापासून या वरकुटे मलोडी या गावामध्ये प्रॅक्टिस करतात आणि त्यांचा चिरंजीव अक्षय रुपनर हा माझा विद्यार्थी आहे आणि माझ्या करिअर काउन्सिलिंगच्या माध्यमातून ह्या विद्यार्थ्याचा आपण फिजिओथेरपी हा कोर्स कंप्लीट केलेला आहे. तर त्याला आज आपण ह्या वरकुटे मलोडी या ठिकाणी एक त्याचं सुरुवातीला एक छोटस रोपट म्हणून आपण हे क्लिनिक सुरू केलेलं आहे. तर आपण त्यांचं आज त्यांच्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स आणि कशा पद्धतीने त्यांनी इथपर्यंतचा जो प्रवास आहे गेली 5 वर्षापासून ते डिग्री घेत आहेत आणि त्यासाठी त्यांनी खूप मोठा संघर्ष केलेला आहे. तर ह्या गावामध्ये त्यांची डॉक्टर रुपनारांची जी सेवा आहे ती तळागाळातून सेवा दिलेली आहे. त्यांनी वाड्या वस्त्यावरती जाऊन पेशंटला त्यांनी ट्रीटमेंट दिलेली आहे. पण त्यांचा मुलगा आज याच ठिकाणी त्यांच्या दवाखान्यामध्ये एक फिजिओथेरपिस्ट म्हणून प्रॅक्टिस करतोय. तर आपण आज डॉक्टर रुपनारांची मुलाखत घेतोय. नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्कार. तुम्हाला कशा पद्धतीनं मदत झाली आणि आज तुम्ही कशा पद्धतीनं समाधानी? बरेच दिवस झालं आम्ही चिरंजीवसाठी हे करत होतो, म्हणजे मेडिकल क्षेत्राचे काम करायचं होतं आणि योगायोग आम्हाला आपले सर भेटले. सरांनी सगळ्या गोष्टी मेडिकल क्षेत्राबद्दल माहिती दिली आणि त्यांनी एक आम्हाला फिजिओथेरपीसाठी सजेस्ट करून त्यांनी आज आमचा चिरंजीव चांगल्या पद्धतीने घडवला गेलाय, मार्गदर्शन दिलेलं आहे. बरेच गोष्टी त्यांनी सहकार्य केलं. वारंवार फोन, वारंवार मुलाखती, चर्चा आणि आज जो आमचा चिरंजीव अक्षय यांनी आज आमच्या इथे म्हणजे माझ्याच हॉस्पिटलमध्ये क्लिनिकमध्ये आज फिजिओथेरपी चालू केलेली आहे. आणि ज्या ज्या वेळेला मी रात्री 2-2 वाजता जर सरांसाठी म्हणजे काय विचारायचं म्हणलं तर त्या वेळेला सरांनी त्या सेकंदाला फोन घेऊन मार्गदर्शन देणे किंवा मुलासाठी काय लागते, काय पाहिजे, कसं केलं पाहिजे, काय नाही, सगळ्या गोष्टी आम्हाला त्यांनी सजेस्ट करून मार्गदर्शन दिलं. आणि पहिल्या पायरीपासून असं म्हणू आपण की ज्या ह्याच्यापासून मेडिकल क्षेत्रात ज्या वेळेला ऍडमिशनची आपण हे करतो तर ते ऍडमिशनसाठी त्यांनी सगळं सजेस्ट करून स्वतःच्या यांनी आम्हाला मार्गदर्शन देऊन ऍडमिशन दिलं आणि चांगल्या पद्धतीने सेवा दिली. अक्षय, आज तुझा जो प्रवास आहे त्या प्रवासामध्ये जे पप्पा असतील, मी असं किंवा तू ज्या ज्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये ट्रेनिंग घेतलं ते हॉस्पिटलचे शिक्षक असतील, तर तुला एकंदरीत काय वाटतंय आणि कसा अनुभव आहे तुझा? मी पुण्यात हडपसरमध्ये गाडी तळावर आबने हॉस्पिटलला होतो फिजिओथेरपीला. तर तिथे बैक सर म्हणून होते. त्यांनी एवढं भारी म्हणजे काहीच नाही, फक्त त्यांच्या हाताखाली आहे ना त्या मुली होत्या. त्यांनी एवढं म्हणजे प्रत्येक गोष्टीत त्यांनी व्यवस्थित मला कसं काय कुठल्या ठिकाणी कोणती मशीन म्हणजे पहिल्यापासून जे काय आहे ते प्रत्येक बारीक गोष्टीपासून म्हणजे व्यायाम सहित सगळं व्यवस्थित त्यांनी मार्गदर्शन केलं आणि शेवटच्या पाक दिवसापर्यंत त्यांनी व्यवस्थित मार्गदर्शन केलं. मित्रांनो, आज आपण वरकुटे मलोडी या ठिकाणी एक फिजिओथेरपी सेंटर या ठिकाणी चालू करत आहे. आज जवळजवळ इथं जर बघितलं तर 30-35 किलोमीटर मध्ये आपल्याकडं फिजिओथेरपी सेंटर कुठेही नाहीये अवेलेबल त्या दर्जाचं. पण हा माझा विद्यार्थी आज पुण्यामध्ये आज चांगल्या ऑर्थोपेडिक डॉक्टर आणि त्याच्या फिजिओथेरपिस्ट त्यांच्यासोबतचा त्या ठिकाणी हा विद्यार्थी माझा पूर्णपणे ट्रेनिंग घेऊन फुल फिट म्हणजे जे जागतिक लेवलचं जे काही नॉलेज असतं ते आज मेट्रो सिटीमध्ये आपल्याला शिकायला मिळतं. आणि त्या मेट्रो सिटीमध्ये हा विद्यार्थी आमचा फुल ट्रेन होऊन आज वरकुटे मलोडी गावची सेवा करण्यासाठी या ठिकाणी सज्ज झालेला आहे. आणि या आपण बघतोय या मशिनरी ज्या आहेत त्या मशिनरी बद्दल थोडी तू माहिती दे रे अक्षय. हे जे मशीन आहे ते IFT मशीन आहे. IFT मशीन आपण जे टाईटनेस झालेला असतो, मसल्स टाईट असतात
ते लूज करण्यासाठी हे मशीन यूज केली जाते. परत हे आहे ते अल्ट्रासाऊंड मशीन आहे. स्वेलिंग विथ पेन ते रिलीज केले जाते त्यानं. ट्रॅक्शन गॅप वगैरे बाकीच्या गोष्टी त्यानं हे केले जातात, ट्रॅक्शन केलं जातं. तर ह्या सगळ्या गोष्टी 12-12 मिनिटाच्या असतात. अल्ट्रासाऊंड फक्त 6 मिनिटाचं असतं. तर मित्रांनो, आज या ठिकाणी जे आजूबाजूचे गाव आहेत, दिगंज असेल, मसवड असेल, देवापूर असेल, वरकुटे मलवडी, बनगरवाडी, कुर्नेवाडी, तर इथून ज्याही पेशंटला काही प्रॉब्लेम्स असेल, मणक्यामध्ये गॅप असेल किंवा हाताची बोटं वळत नसतील किंवा पॅरालायसिस मध्ये त्यांचं प्रॉब्लेम्स आलेले असतील, तर त्या सर्व पेशंटला आज या वरकुटे मलवडी गावामध्ये आज हे रुपनर कुटुंब सेवा देण्यासाठी सज्ज झालेलं आहे. रुपनर डॉक्टरांची सेवा खूप चांगली आहे. पहिल्यापासूनच ते तळागाळापर्यंत पहिल्यापासूनच सेवा देत आलेत. तशीच सेवा हा त्यांचा मुलगा डॉक्टर अक्षय रुपनर देण्यासाठी सज्ज झालेला आहे. तर आज ज्याही विद्यार्थ्यांना आरोग्य क्षेत्रामध्ये करिअर करायचं असेल, तर त्या विद्यार्थ्यांनी मी आप्पासाहेब मिसाळ ऍडव्हान्स आणि इंटरनॅशनल स्टडीज करिअर काउन्सिलर गेल्या 10 वर्षापासून लाखो विद्यार्थ्यांना मी करिअर काउन्सिलिंगच्या माध्यमातून विविध क्षेत्रामध्ये कसं करिअर करायचं त्याबद्दल मी मार्गदर्शन करत आलेलो आहे. तर आज ज्याही विद्यार्थ्यांना या फिजिओथेरपी क्षेत्रामध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी आपण एक जागतिक लेवलचे कसे डॉक्टर बनवायचे फिजिओथेरपिस्ट, तर त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणावरून आपण त्यांना ऍडमिशन देऊन त्यांचं ट्रेनिंग घेऊन त्याच्यानंतर वेगवेगळ्या मल्टीनॅशनल हॉस्पिटल्समध्ये कशा पद्धतीने त्यांना ट्रेनिंग देता येईल आणि ते ट्रेनिंग घेऊन विद्यार्थी कसे आज खेडेपाडे किंवा सिटीमध्ये आपले स्वतःचा व्यवसाय कसा सुरू करतील, यासाठी मी गेली 10 वर्ष रात्रंदिवस काम करत आहे. तशीच तुम्हाला जरी मदत हवी असेल तर नक्कीच या युट्यूब चॅनलला आमच्या सबस्क्राईब नसेल केलं तर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक आणि इंस्टाग्रामला तुम्ही फॉलो आणि लाईक नसेल केलं तर फॉलो लाईक करा आणि DM मध्ये लिहा की फिजिओथेरपी, तुम्हाला फिजिओथेरपी कोर्स बद्दल पूर्ण माहिती तुम्हाला इनबॉक्स मध्ये दिली जाईल आणि हा व्हिडिओ तुमच्या 5 गरजू मित्रांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांना आपल्याला या आपल्या माध्यमातून मदत करता येईल. मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. थँक्यू.